तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये आपला 4th चॅप्टर होता फायनान्शियल प्लॅनिंग, तो आपण कव्हर केलेला आहे। आता थोडं वेगळं दिसतंय का? हो, मॅथ्स 6th चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। 6th चॅप्टर अतिशय इझी आहे, एग्जाम मध्ये तर विचारलाच जातो असा हा प्रॅक्टिस सेट 6.1 आपण पाहणार आहोत। कोणता आहे चॅप्टरचं नाव काय? स्टॅटिस्टिक्स अतिशय इझी असं चॅप्टर आहे, पण ते इझी तुम्हाला कधी वाटते? जेव्हा तुम्ही त्याची खूप प्रॅक्टिस करता। प्रॅक्टिस करायला विसरायचं नाही, कोणताच सम तुम्हाला कठीण वाटणार नाही। चला तर मग थोडा वेळ न घालवता आपण सुरुवात करू। मॅथ्स 1 6th चॅप्टर स्टॅटिस्टिक्स प्रॅक्टिस सेट 6.1 त्यातील काही गोष्टी आपण पहिला पाहणार आहोत, डायरेक्ट समला सुरुवात करणार नाही। या मेथड आपल्याकडे समजा पूर्ण वर्गाचा एखादा डेटा आहे। ए समजा रमेशचे मार्क आहेत, रमेशनी 10 मार्क काढले पहिल्या चाचणीमध्ये, सुरेशनी 20 मार्क काढले, यांनी 30 मार्क काढले, त्यांनी 40, त्यांनी 50, अशी आपल्याकडे 50 मुलं असतील। तर आपल्याकडे एखादा डाटा असेल, समजा रमेशनी पहिल्या चाचणीमध्ये 10 मार्क काढले, सुरेशनी 20 मार्क काढले, कृपेशने 30 मार्क काढले, वनिताने 40 मार्क काढले, असं समजा पहिली चाचणी समजा झाली तुमची 50 मार्काची, तर तशी तुमच्याकडे 50-60 पोरं असतील, तर 50-60 पोरांचा डाटा लार्ज झाला, मोठा झाला। मग तुम्हाला त्यांची सम काढायची असेल तर त्याच्यासाठी काही मेथड आहेत त्या आपण पाहणार आहोत। या मेथड आहेत त्या, पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड, दुसरी मेथड आहे अझ्युमिंग मेथड आणि तिसरी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड। आता मी या तिन्ही ज्या मेथड आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही शिकवणार नाही। का शिकवणार नाही? कारण की आपण स्टेप बाय स्टेप एक एक मेथड शिकत जाणार आहोत। तर आपण थोडा वेळ न घालवता सुरुवात करणार आहोत डायरेक्ट मेथडला, बरोबर? चला तर मग आपण डायरेक्ट मेथडचे 6.1 मधील जेवढे सम असतील ते आपण पाहू, नंतर अझ्युमिंग मेथडचे जेवढे सम असतील ते आपण पाहू, नंतर स्टेप डेव्हिएशनचे जेवढे आपले सम असतील ते आपण पाहणार आहोत। आता आपण प्रॅक्टिस 6.1 मधील फर्स्ट सम पाहणार आहोत। हे आहे तुमचं फर्स्ट सम आणि कोणते सॉल्व बाय कोणत्या मेथडने सोडवायचं आहे? डायरेक्ट मेथडने सॉल्व करायचं आहे। हे सम कोणत्या मेथडने सॉल्व करायचं आहे? डायरेक्ट मेथडने सॉल्व करायचं आहे। डायरेक्ट मेथडचे आपले सम आहेत तेवढे आपण पाहणार आहोत। आता काय करायचंय बघा, पहिल्या याच्यामध्ये डायरेक्ट मेथड मध्ये किती कॉलम असतात? 4 कॉलम असतात। किती कॉलम असतात? 4। पहिल्यामध्ये येते क्लास, नंतर येतो क्लास मार्क, नंतर येतो फ्रिक्वेन्सी। आता याच्यावरून बघा, क्लास मार्कला सांगतात XI, फ्रिक्वेन्सीला सांगतात FI आणि चौथा कॉलम येतो XI इंटू FI, म्हणजे याचं आणि याचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं। हे झाले तुमचे डायरेक्ट मेथडचे 4 कॉलम। हे तुम्ही लक्षातच ठेवून द्यायचं आहे। एवढं समजलं? आता क्लास कशाला सांगतात? हे टाइम अवर्स मध्ये आहे ना, टाइम इंटू अवर्स मध्ये, हे ब्रॅकेट मध्ये अवर्स आहे, त्याला काय म्हणतात? क्लास। मध्ये मी लिहून घेतो 0 to 2, 2 to 4, 2 to 4, 4 to 6, 6 to 8 आणि 8 to 10। हे झाले तुमचे क्लास। आता या दोघांच्या मध्ये कोणता नंबर येतो? 0 to 2 च्या मध्ये 1 येतो, 2 to 4 च्या मध्ये 3 येतो, 4 to 5 च्या मध्ये, 4 to 6 च्या मध्ये 5 येतो, 6 to 8 च्या मध्ये 7 येतो, 8 आणि 8 to 10 च्या इथे 9 येतो। व्यवस्थित बघा, 5 येतो इथे, 7 येतो इथे, 9 येतो। आता फ्रिक्वेन्सी कशाला सांगतात? हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहे ना, याला फ्रिक्वेन्सी सांगतात। पहिल्याची काय फ्रिक्वेन्सी आहे? 0 to 2 ची
7, नंतर याची किती आहे 18, नंतर याची किती आहे 12, नंतर याची किती आहे 10 आणि नंतर याची किती आहे 3. आता पुढे याचं आणि याचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. xi इंटू fi. 7 1 जा 7, 8 3 जा 18, 3 जा 54, 12 5 जा 60, 10 7 जा 70, 9 3 जा 27. एवढं समजलं. आता मी इथे लिहितो असं लिहितोय. याला काय सांगतात समेशन fi. हे लिहिलंय याला सांगतात समेशन. याला काय सांगतात समेशन. समेशन म्हणजे काय समेशन f आणि i लिहितो. समेशन fi म्हणजे काय या सर्वांची बेरीज, या सर्वांची सम किती येते 50. मी लिहिली 50. आता मी इथे लिहितो पुढे लिहितो समेशन xi म्हणजे काय या सर्वांची सम किती येते 218. आणि मी इथे लिहितो टोटल आणि हा एक तुमचा हा एक कॉलम वाढला. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे मीन. इथे मी थोडीशी जागा आहे इथेच तुमचं सम. मीन ला सांगतात x बार. मीन ला काय सांगतात x बार म्हणजे सॉल्व बाय डायरेक्ट मेथड. पण काय आपण फाइंड करतो मीन. आता इथे जागा होणार नाही म्हणून मी ते सम अर्धच लिहिलं. आपल्याला काय फाइंड करायचं आहे मीन. मग मीन ला काय सांगतात x बार सांगतात. मीन ला काय सांगतात x बार. मग मीनचा फॉर्म्युला काय मीनचा फॉर्म्युला आहे समेशन fi बाय समेशन fi. समेशन fi म्हणजे काय xi fi. ते पुढे मागे झालं तरी चालते. आणि समेशन fi हे मी इथे लिहिलं. आता समेशन fi म्हणजे काय 218 बाय समेशन fi ची काय आहे व्हॅल्यू 50. मग हे सॉल्व केलं तुम्ही. हे बघा कसं सॉल्व करायचं ते मी इथे दिलंय. 15 4 जा 200 मग किती उरले 18. मग मी इथे 0 घेतला म्हणून इथे काय दिला पॉइंट दिला. 15 3 जा 150 मग इथे किती राहिले 30. हा मग आता पॉइंट दिलाय मग कधी पण 0 घेऊ शकतो. मग 15 6 जा 300. मग हे आन्सर तुम्हाला किती भेटलं 4.36. मग मीन काय आहे तुमचा मीन x बार किती आला तुमचा आन्सर 4.36. आता इथे काय दिलंय आवर्स. मग मी इथे लिहायचं आवर्स 4.36 आवर्स. परत एकदा आणतो. आपण काय फाइंड करतो इथे मीन फाइंड करतो. कोणत्या मेथडने मीन फाइंड करतो डायरेक्ट मेथडने. डायरेक्ट मेथड मध्ये किती कॉलम येतात 4 कॉलम येतात. पहिल्या कॉलम मध्ये येतो क्लास, नंतर येतो क्लास मार्क, नंतर येतो फ्रिक्वेन्सी, नंतर फ्रिक्वेन्सीलाच काय सांगतात fi आणि नंतर चौथ्या कॉलम मध्ये xi इंटू fi. पहिल्या कॉलम मध्ये क्लास लिहितो. क्लास मार्क म्हणजे काय दोघांच्या मध्ये कोणता नंबर येतो ते लिहायचं. नंतर फ्रिक्वेन्सी जी इथे दिली ती मी लिहिली. समेशन fi म्हणजे काय फ्रिक्वेन्सीची सम ती इथे लिहिली. समेशन xi fi म्हणजे काय याचं आणि याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं इथे लिहायचं आणि जी सम आहे ती इथे लिहायची. नंतर तुम्हाला काय फाइंड करायला लागतो मीन फाइंड करायचं आहे. मीन फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय समेशन fi बाय समेशन fi. मग समेशन fi म्हणजे किती आहे ते 218 आलेला आहे आपला आणि fi किती आलेला आहे 50. मग मीन किती आपण हे कसं सॉल्व करायचं ते दाखवलंय तुम्हाला. मग आन्सर किती आलं 4.36 आवर्स. इथे तुमचं डायरेक्ट मेथडचं फर्स्ट सम शिकून झालेलं आहे. लवकरच तुमच्यासाठी सेकंड सम सुद्धा घेऊन येणार आहे. ते सुद्धा डायरेक्ट मेथड मध्ये असेल. तरी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.